शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेली छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा दारुण पराभव झालेला आहे. MIM हा दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा पक्ष झालेला आहे. तर सर्वात मोठा पक्ष म्हणजे एक नंबरची पसंती छत्रपती संभाजीनगरकरांनी भाजपला दिलेली आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत अजय धनजे माझा सहकारी आहे. अजय, MIM 2 नंबरचा पक्ष झालेला आहे आणि शिवसेना जो शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो त्याची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पराभव स्वीकारावा लागला. याचं कारण नेमकं काय? सलमान, छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये जर भाजपने कुणाला धक्का दिला असेल तर ते शिंदेंच्या शिवसेनेला आहे. तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त मोठा धक्का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आहे. कारण छत्रपती संभाजीनगर नावाची सुरुवातच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये तिथं केलेली होती. आणि जी महत्त्वाची महापालिका होती जी बाळासाहेबांच्या काळातली संभाजीनगरची होती. शिवसेनेचं मराठवाड्याचं शक्ती केंद्र म्हणजे जिथून शिवसेना वाढली ती छत्रपती संभाजीनगर शहर आहे. आणि तिथंच आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना 115 पैकी फक्त 12 जागांवर आहे. मी तुला सांगतो, छत्रपती संभाजीनगरचा खासदार संदीपान भुमरे शिवसेनेचे आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट शिवसेनेचे आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 8 पैकी 6 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. तरीही नगरसेवक किती? 12. आणि भाजपचा शहरामध्ये 3 पैकी फक्त एकच आमदार आहे, ते म्हणजे अतुल सावे आहेत. आणि 2 आमदार प्रदीप जयस्वाल आणि संजय शिरसाट हे शिवसेनेचे आहेत. तरीही प्रदीप जयस्वाल आणि संजय शिरसाट यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाहिजे तितक्या नगरसेवक मिळालेले नाहीत. पण दुसरीकडे संजय शिरसाट यांचे पुत्र आणि संजय शिरसाट यांची मुलगी दोघंही नगरसेवक झालेले आहेत. कार्यकर्ते निवडणुकीत पडले, मात्र नेत्याचे जे मुलं आहेत ते नगरसेवक झाले. दुसरा याच्या पुढं मी जाऊन सांगतो, छत्रपती संभाजीनगर महापालिकेची जेव्हा 2017मध्ये म्हणजे 10 वर्षापूर्वी निवडणूक झालेली होती तेव्हा 1 नंबरचा पक्ष शिवसेना होती. युनायटेड शिवसेना म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केला, त्याच्यानंतर बहुतांश नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात गेले. मात्र ती महापालिका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या पालकमंत्र्यांना असतील, त्यांच्या आमदारांना असेल आणि त्यांच्या खासदारांना असेल, त्यांच्या जिल्हाध्यक्षांना असेल, ती छत्रपती संभाजीनगर महापालिका टिकवता आलेली नाही. दुसरीकडे एकंदरीत भाजपच्या विजयाचं नेमकं गणित काय? भाजपच्या विजयाचं गणित सांगतो तुला. एकतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार अशी चर्चा होती. भाजप आणि शिवसेना जवळजवळ संजय शिरसाट, अतुल सावे, भागवत कराड हे कित्येक वेळा संजय शिरसाट यांच्या बंगलोवर भेटायचे आणि चर्चा करायचे. पण ऐन टाईमला भाजपने पूर्ण त्यांची स्ट्रॅटर्जी ठरवून एकदम धप्पा दिला शिवसेनेला. आणि ऐनवेळी निवडणुकीच्या 2-3 दिवस अगोदर जेव्हा फॉर्म भरायचे होते तेव्हा शिवसेनेला म्हणजे युती होणार नाही अशी जाहीर केलं. भाजपनं वेगळी लढत लढली. तर आपण बघितलं तर निष्ठावंत जे होते भाजपचे, जे तिकटासाठी भांडत होते, आपण ते दृश्य बघितले. आपण त्या सर्व दृश्यांमध्ये म्हणजे बघत होतो की बाबा भाजपने निष्ठावंतांना डावललं. तसं नव्हतं. भाजपने निवडून येणाऱ्याला तिकीट दिलेलं होतं. म्हणजे जे निष्ठावंत तिथं रडत होते की आम्हाला या प्रभागातून तिकीट मिळालं नाही, त्या प्रभागामध्ये भाजपचे नगरसेवक एकतर विजयी झालेले आहेत किंवा आघाडीवर आहेत. अशा प्रकारे म्हणजे भाजपने तिथनं पूर्ण स्ट्रॅटर्जी केलेली होती आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वेगळं पाडलेलं आहे. आज भाजपकडे जवळपास 58 नगरसेवक 115 पैकी आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची पण गरज नाही त्यांना महापौर बसवण्यासाठी. पक्षाच्या महापौर बसवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याची गरज नाही. मात्र 2017मध्ये भाजपच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा महापौर बसलेला होता आणि उपमहापौर भाजपचा झालेला होता. आता आगामी 2029च्या विधानसभेकडे होता. आपण जर शहरामधलं कॅडर कमी झालं, जर शहरामधले नगरसेवक कमी झाले, जर शहरामध्ये तिथले भाजपचं पॉवर वाढलं, डॉमिनन्स वाढलं, तर आगामी काळात काय चित्र असू शकते याचा विचार केला पाहिजे. नाही, पण ठाकरे गटामध्ये देखील 2 गट पडलेले. आज पराभव झाला त्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी देखील अंबादास दानवेवरती टीका केलेली आहे. तर नेमकं ठाकरे गट नेमकं कमी कुठे पडलाय? ठाकरे गट आपसापसामध्येच भांडत राहिला. बरोबर. तिकडं
चंद्रकांत खैरे मेन वोटिंगच्या दिवशी अंबादास दानवेंवर आरोप करत होते की हे यांनी तिकीट नीट वाटले नाही, यांनी असंच केलं, यांनी तसं केलं, मुद्देसूद खैरेंनी अंबादास दानवेंवर टीका केली. दुसरीकडे भाजप पूर्ण तयारीनिशी होता, एकनाथ शिंदेंचा पण पक्ष तयारीनिशी होता. ती तयारीनंतर एकनाथ शिंदेंच्या पक्षाची कमी पडली. मात्र आपण पाहायला गेलं तर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्येच एक वेगळं वॉर. आणि निवडणुकीच्या 3 ते 4 दिवस अगोदर अंबादास दानवे हे डिॲक्टिवेट झालेले होते अशी पण चर्चा आहे समाज माध्यमावर. सोशल मीडियावर ते ॲक्टिव्ह होते. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या ऐन तोंडावर, मतदानाच्या ऐन तोंडावर पक्ष डिॲक्टिवेट झाले अशी पण चर्चा होती सलमान. पण चंद्रकांत खैरे म्हणायचे की रशीद मामूला तिकीट देणार नाही. पण रशीद मामू आज निवडून आलेले आहे. याच्या मागे नेमकं कोणाची स्ट्रॅटेजी होती? अंबादास दानवेची होती की कोणाची होती? अंबादास दानवेंची स्ट्रॅटर्जी होती. मात्र रशीद मामू यांचं स्वतःचं पण एक नेतृत्व आहे तिथं. ते माजी महापौर राहिलेले आहेत. रशीद मामू एकटे निवडून आले नाहीत, तर त्या प्रभागातले 2 ते 3 नगरसेवक ते स्वतः निवडून आणलेले आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीवरून चंद्रकांत खैरेंनी एवढं रान उठवलं होतं त्या व्यक्तीनेच 3-4 नगरसेवक निवडून आहे. म्हणजे भाजपच्या हातात आयतं कोलीत दिलं. रशीद मामूचा मुद्दा फक्त छत्रपती संभाजीनगर महापालिकेत गाजला नाही, तर अमित साटम रोज मुंबईमध्ये रशीद मामूवरून टीका करत होते. म्हणजे यांनी फ्री हँड दिला, फुलटॉस दिला रशीद मामूच्या मुद्द्यावरून, भाजपला असेल किंवा शिंदेच्या शिवसेनेला असेल. नाही, पण आतापर्यंत औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं, संभाजीनगर झालं. त्याच्यानंतर म्हणजे शिवसेनेची बऱ्याच दिवसापासून मागणी होती, ती झाली. पण याचा सर्वात जास्त फायदा एकंदरीत शिवसेनेला झाला की भाजपला झाला? याचा सर्वात जास्त फायदा झाला MIMला. अच्छा. नामांतर झाल्यानंतर ही पहिली निवडणूक होती. म्हणजे हा जो निर्णय झाला त्याच्यानंतरची ही पहिली निवडणूक होती. मागच्या वेळेस MIMला 22 का 23 असा आकडा होता, 24-25च्या आसपास होता. यावेळेस MIM 33वर गेली. इम्तियाज जलील यांना म्हणजे त्यांच्यावर हल्लासुद्धा झालेला होता, त्यामुळे सुद्धा सिंपती निर्माण झाली. ओवेसी बंधू दोघांनी पण रान पेटवलं होतं, सभा घेतल्या संभाजीनगर शहरामध्ये. आणि पण MIM मध्ये पण देखील 2 गट पडले होते. तर बऱ्याच लोकांना काय वाटलं की MIM ची सीटा कमी निवडून होतील, पण तरी देखील MIM 2 नंबरचा पक्ष. MIM मध्ये 2 गट कुंठले पडले? ज्या लोकांनी गेल्या 5-6 वर्षामध्ये महापालिकेची तयारी केलेली होती आणि ऐनवेळी इम्तियाज जलील यांनी त्यांना उमेदवारी दिली नाही, त्या लोकांनीच हल्ला घडून आलेला होता असा आरोपसुद्धा इम्तियाज जलीलच्या जवळच्या लोकांनी केलेला आहे. म्हणजे जे नाराज वर्ग होता त्यांनीच ते पूर्ण हे केलेलं होतं. मात्र हे 2 गट नसून इम्तियाज जलील यांना कुठंतरी ते सिंपती झाली अजून, की बाबा आमचा जो एक नेता आहे, आमचा समाजातला पुढे जाणारा नेता आहे, त्याच्यावर आपलेच लोक हल्ला करतायत. त्यातून हे वातावरण तयार झालं आणि त्याचा फायदा MIMला आणि इम्तियाज जलील यांना झाला. तर एकंदरीतच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमका महापौर कोणाचा होणार? आता सरळ आकडे आहेत ना. 58 जर नगरसेवक भाजपचे आलेले आहेत, 115 आकडा आहे, मेजॉरिटीचा आकडा भाजपकडे आहे, मग ते त्यांचंच महापौर करतील ना. बरं, शिवसेनेचे महापौर किती आहेत? 56 आहेत का 55 आहेत का 50 आहेत? 12 नगरसेवक आहेत त्यांचे. मग त्यांचा महापौर कुठल्या स्ट्रॅटर्जीनं, कुठल्या अलायन्समधून होऊ शकतो? जर भाजपला एवढ्या वर्षानंतर संभाजीनगरच्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे, त्यांना कौल दिला आहे की तुम्ही आमच्या शहराचं नेतृत्व करा, आमच्या पाण्याचे प्रश्न जे वर्षात 48 दिवस फक्त पाणी येते छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये, हा मुद्दासुद्धा निवडणूक गाजला. तिकडे मुख्यमंत्र्यांनी प्रॉमिस केलं की मी तुम्हाला शहराला पाणी पुरवल, सर्व ज्या नीड्स आहेत, इथलं डेव्हलपमेंट आहेत ते करणार. तर मग महापौर भाजपचाच होणार असं तर आपल्याला पाहिलं. कारण युतीमध्ये लढले नाहीत ना हे. निवडणुकीच्या अगोदर युती तुटली होती. निवडणुकीमध्ये युती राहिली तर आपण पॉसिबिलिटीज म्हणू शकलो असतो की भाजपचा महापौर नाही बाबा, शिंदेचा महापौर होणार. पण यांची युती तुटून हे स्वतंत्र लढले होते. तर चित्र स्पष्टच आहे मला वाटते यावरून. तर एकंदरीतच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला हा मोठा फायदा झालेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.